सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री, प्रधान सचिव आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रमुख यांच्याकडे 6 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आले। त्या तक्रारीची दखल घेऊन कामगार मंत्रालय आणि कल्याणकारी मंडळ यांनी संयुक्तपणे चौकशी करून अजिंक्य पवार, संतोष राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत। यावरून संघर्ष समितीच्या तक्रार निवेदनाची दखल घेतल्याचे दिसून येते, परंतु केवळ त्यांना निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी, सेक्रेटरी सुहेल शेख यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री, प्रधान सचिव यांना 6 ऑक्टोबर 2025 रोजी निवेदन दिल्यानंतर वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार आणि आंदोलनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला। त्याचबरोबर 24 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस आयुक्त सोलापूर व जिल्हाधिकारी सोलापूर यांना सदर आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। त्याचबरोबर ज्या गरीब महिला बांधकाम कामगारांच्या नावाने आर्थिक घोटाळा करण्यात आला, त्याच महिला कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्राद्वारे चौकशीसाठी बोलवण्याचे प्रकार होत आहेत। त्यामुळे महिला बांधकाम कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन महिला बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत। पोलीस आयुक्तांनी फसवणूक झालेल्या महिला कामगारांचे जबाब घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे। त्याच दिवशी कामगार मंत्रालयाकडून वरील 3ही नोंदणी अधिकाऱ्यांनी 5 ठेकेदार कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई केली आहे। कामगार मंत्री यांनी केलेल्या कारवाईची आम्ही स्वागत करतो, परंतु या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन इतर अनेक अधिकारी, कर्मचारी, खाजगी दलाल, ठेकेदार आणि घोटाळ्यातील सहभाग असलेल्या सर्व दोषींवर कारवाई व्हावी अशी संघर्ष समितीची मागणी आहे। शिष्यवृत्ती घोटाळ्यासह कामगार नोंदणी, गृहोपयोगी भांडी, सुरक्षा किट, घर बांधणी अनुदान, आरोग्य अनुदान, विवाह अनुदान, मृत्यू अनुदान व इतर अनेक अनुदान योजनेत घोटाळाच घोटाळा आहे। त्यामुळे या संपूर्ण योजनेचीच उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विष्णू कारंपुरी महाराज आणि सेक्रेटरी सुहेल शेख यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।